मतदान केंद्राध्यक्ष हा मतदान केंद्र स्तरावरचा सर्वात मोठा आणि जबाबदार अधिकारी असतो. त्याला असंख्य जबाबदाऱ्या आणि कामाचा व्याप फार मोठा असतो. पण सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन केले तर त्याचे कार्य सुलभ होते. केंद्राध्यक्षाने आपले काम सहज व सुलभ होण्यासाठी जोडपत्रे व फॉर्म भरण्याचा जो क्रम दिला आहे, त्यानुसारच सर्व जोडपत्रे व फॉर्म दिवसभर भरत राहायचे आहेत. केंद्राध्यक्षाने त्याच्या टेबलवर सर्व पाकिटे वेगवेगळ्या कप्प्यात दिसतील अशा रीतीने व्यवस्थित मांडून ठेवावी. सर्व जोडपत्रे व फॉर्म त्या पाकिटात अगोदरच टाकून ठेवावेत, जेणेकरून वेळेवर तारांबळ होणार नाही. सर्व जोडपत्रे व पाकिटांवर आपले मतदान केंद्र क्रमांक, मतदारसंघाचे नाव, दिनांक, आपली स्वाक्षरी तसेच आवश्यकतेनुसार मतदान यंत्राचे क्रमांक व सर्व सीलचे क्रमांक, प्रदत्त मतपत्रिकेचे क्रमांक, मतदान प्रतिनिधींची नावे, उमेदवारांची नावे या सर्व बाबी अगोदरच नोंद करून ठेवाव्यात. संध्याकाळी मतदान संपल्यानंतर फक्त मतदान यंत्रावर नोंदविण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या हे आकडे टाकायचे आहेत व अर्ध्या तासात आपले काम संपवावे लागेल. जी जोडपत्रे भरली गेली नसतील त्यावर मोठ्या अक्षरात निरंक लिहा व त्या पाकिटात भरून ठेवा. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदरच मतदान यंत्राची व्यवस्थित जोडणी करून घ्यावी. मतदान अधिकारी व मतदान प्रतिनिधींसमोर मॉक पोल झाल्यानंतर केंद्राध्यक्षाने मॉक पोल सर्टिफिकेट तयार करावे. केंद्राध्यक्षाने मॉक पोल सर्टिफिकेट 2 प्रती तयार करावे, एक झोनल अधिकारीसाठी व इतर साहित्याच्या वितरणाच्या वेळी देण्यासाठी. मतदान सुरू झाल्यानंतर CUच्या डिस्प्लेवरील पोल स्टार्ट टाईम याची मतदान केंद्राध्यक्षाने नोंद घ्यावी. मतदान सुरू करण्यापूर्वी उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना मतदाराचे चिन्हांकित प्रत दाखवून त्यामध्ये PB, EDC व डिलीटेड या व्यतिरिक्त कुठलीही खूण नाही हे दाखवून द्यावे व जोडपत्र 4 भरावे. मतदाराची नोंदवही नमुना 17A मध्ये पहिला मतदार स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान यंत्रात 0 मते असल्याची खात्री करण्यात आली याबाबत नोंद करून स्वाक्षरी करावी. मतदान सुरू होण्यापूर्वी केंद्राध्यक्षाने घोषणापत्र तयार करावे. याला जोडपत्र 6 असे म्हणतात. उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना मोठ्याने वाचून दाखवावे व त्यावर स्वाक्षरी करावी. मतदान सुरू करण्यापूर्वीच किंवा मतदान सुरू असतानाच मतदान यंत्रात बिघाड झाल्यास त्याबाबतचे घोषणापत्र द्यावे. भेटपत्रक म्हणजेच व्हिजिट शीट हे केंद्राध्यक्षाने वरच काढून ठेवावे. मॉकपोल करण्यापासून ते दिवसभरात कधीही मतदानाच्या वेळी मतदान केंद्राला भेट देणारे निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व उमेदवार यांच्या निवडणूक प्रतिनिधी, झोनल दंडाधिकारी हे आपल्या मतदान केंद्राला भेट देऊ शकतात. त्यांची व्हिजिट शीटमध्ये नोंद घेण्यात यावी. मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी अनुक्रमांक 19B मध्ये त्याचा तपशील देण्यात यावा. केंद्राध्यक्षाने मतदान प्रतिनिधी यांना देण्याचा प्रवेशपत्राचा नमुना भरावा. जोडपत्र 12. मतदान प्रतिनिधी किंवा कार्यमोचक प्रतिनिधी यांचे ये-जा नोंदपत्रक भरणे. जोडपत्र 11. मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रांचा हिशोब भरून ठेवावा. जोडपत्र 13. केंद्राध्यक्षाने दैनंदिनी याचा अभ्यास करून व सकाळपासूनच ती भरायला घ्यावी. त्यातील आवश्यक बाबींची नोंद दिवसभरात करत राहावी. केंद्राध्यक्षाची दैनंदिनी एकूण 4 प्रतीत बनवावी. एक झोनल अधिकारी यांच्यासाठी, एक साहित्य वितरणाच्या वेळेस, एक मोहरबंद करून पाकिटात देण्यासाठी, एक जादा स्वतःकडे ठेवण्यासाठी. नोंदविलेल्या मतांचा हिशेब म्हणजे नमुना 17K मतदान समाप्तीनंतर बनवायचे असते. नोंदविलेल्या मतांचा हिशोब या बाबी वगळता त्यातील आवश्यक इतर सर्व बाबी अगोदरच भरून घ्याव्या. आवश्यकतेनुसार दिवसभर त्या बाबी भरत राहाव्यात. आपल्या मतदान केंद्रात जेवढे मतदान प्रतिनिधी असतील त्यापेक्षा अतिरिक्त 3 प्रती बनवाव्यात. नोंदविलेल्या मतांचा हिशोब हा मतदान यंत्राबरोबर बंद पाकिटामध्ये झोनल अधिकारी यांना व एक प्रत स्वतःसाठी बनवावी. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत मतदारांच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांच्या बाबत असे मतदार आल्यास त्यांच्याकडून घोषणापत्र भरून घ्यावे. मतदारांकडून वयाबाबत घ्यावयाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना भरला नसल्यास निरंक असे लिहावे. कमी वय असलेल्या मतदारांची यादी. या बाबतीत ज्या मतदारांकडून त्यांच्या वयासंबंधी प्रतिज्ञापत्रे घेण्यात आली आहेत त्या मतदारांची यादी व ज्यांनी प्रतिज्ञापत्र देण्याचे नाकारले त्यांची यादी
भरले नसल्यास निरंक असे लिहावे. अंध दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रमाणपत्र घ्यावे, नसेल तर निरंक लिहावे. आक्षेपित मत म्हणजे चॅलेंज वोट संदर्भात मतदान प्रतिनिधी यांच्याकडून ₹2ची अनामत रक्कमसाठी हे जोडपत्र 19 पावती पुस्तक असते. जर पावती फाडली असेल तर रक्कम दिलेल्या पाकिटात ठेवा, नसेल तर निरंक असे लिहावे. प्रदत्त मत जर आपल्या मतदान केंद्रात प्रदत्त मतदान झाले असेल तर अशा प्रकारच्या प्रदत्त मतदारांची संपूर्ण नोंद आपल्याला फॉर्म 17B मध्ये ठेवायची असते. मतदारांना प्रदत्त मतपत्रिका देण्याआधी त्याच्या फॉर्मच्या स्तंभ 5 मध्ये त्या मतदाराची सही आणि अंगठ्याचा ठसा घ्यायचा. जर प्रदत्त मतपत्रिकेचा वापर झाला नसेल तर निरंक असे लिहावे. मिळालेल्या मतपत्रिका, मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिका व न वापरता परत केलेल्या मतपत्रिका या सर्व मतपत्रिकांचा बिनचूक हिशोब फॉर्म 17C च्या भाग 1 च्या अनुक्रमांक 9 मध्ये ठेवायचा असतो. मधल्या वेळात झोनल अधिकाऱ्याने वेळप्रसंगी इतर काही प्रोफॉर्मे दिल्यास तेही भरावे लागतात, कारण साहित्य जमा करताना ते फॉर्मसुद्धा त्यांना परत करायचे असतात. संध्याकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदान केंद्राध्यक्षांना क्लोजचे बटन दाबल्यावर जोडपत्र 5 म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 3 मध्ये जोडपत्र भरायचे असते. मतदान संपल्यानंतर CU च्या डिस्प्लेवरील पोल एंड टाईम याची सुद्धा नोंद घ्यायची असते. मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळेस मतदान केंद्रात उपस्थित असणाऱ्या व यात सही करणाऱ्या मतदान प्रतिनिधींना नमुना 17C मध्ये नोंदविलेल्या मतांचा हिशोब भाग 1 मधील प्रत्येक नोंदीची साक्षांकित प्रत सुपूर्द केली असल्याबाबत घोषणापत्र व मतदान केंद्राध्यक्षाने करायचे असते. मतदान यंत्र मोहर बंद केल्यानंतरचे घोषणापत्र. मतदान संपल्यानंतर मतदान यंत्राची मतदान युनिटे व नियंत्रण युनिटे यावर मतदान केंद्राध्यक्षाने मोहर उमटवल्याचे व मतदान प्रक्रिया समाप्तीच्या वेळेस मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधींना आपली मोहर उमटवण्याआधीची परवानगी दिल्याबाबतचे घोषणापत्र मतदान केंद्राध्यक्षाने करायचे असते. अशा प्रकारे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस मतदान केंद्राध्यक्षाला भरपूर काम असतात. पण आधीच नियोजन जर करून ठेवले तर वेळेवर तारंबळ होत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.